निघालेलो आहे सिटीमध्ये. तर बघा सिटीमध्ये निघाले आम्ही चौघजण, मिस्टर, प्रिया, मी आणि पूनम. तर चाललोय कशासाठी, तर हिला कपडे घ्यायचे, ती चप्पल घ्यायची आहे, मला पण चप्पल घ्यायची आहे. बरेच दिवस झाले चप्पल घेतलेली नाही आणि हिला आणि समर्थला घ्यायच्या आहेत वह्या. त्यामुळे म्हटलं चला म्हटलं आता सिटीतच जावं लागेल आपल्याला, त्यामुळे निघालोय. पण आता बाहेर तर पावसाचं वातावरण चालू आहे खूप. आता बघू पुढे पाऊस नसला म्हणजे बरं. तर आम्ही फायनली आता सिटीत पोहोचलोय. बऱ्याच दिवसांनी असा योग आलेला आहे की आम्ही अख्खी फॅमिली तुळशीबागेत निघालेलो आहे. तर वर्ष झालं असेल आम्हाला तुळशीबागेत जाऊन. कसं आहे माहिती आहे का, काही काम असेल तरच मी तुळशीबागेत जाते, अदरवाईज जात नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, तुळशीबागेत जायचं म्हणलं ना तर अगोदर आपल्या खिशामध्ये पैसे असायला पाहिजेत. कसं आहे माहिती आहे, तिथे गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ना त्या आपल्याला घ्यायची इच्छा होती. त्यामुळे मग काय झालं, आता कालच म्हणलं चला म्हणलं आता मुलींना तर कपडे घ्यायला आपल्याला लागणारच आहेत. कारण तिचं आता मोठीचं कॉलेज चालू होणार आहे आणि तिला पाहिजे होते नवीन टॉप जरा थोडेसे. त्यामुळे म्हणलं चला म्हणलं मग आपल्याला तुळशीबागेशिवाय पर्याय नाही. कारण असं बाहेर दुकानात घ्यायचं म्हणलं तर हे स्टॉप ना आपल्याला 400 रुपयेपर्यंत भेटतात आणि आता इथे तुळशीबागेत ना हे स्टॉप आपल्याला 150 रुपयाला भेटतात. त्यामुळे म्हणलं चला, तर मस्त अशी आम्ही शॉपिंग करायला तुळशीबागेत गेलो होतो. तर मोठ्या मुलीने भरपूर अशी शॉपिंग केली बरं का. तिने 2-3 टॉप घेतले, जीन्स घेतली, पण तिला घ्यायची होती चप्पल. पण ती म्हणले की मला आता चप्पल काय नको, कारण भरपूर खरेदी झालेली आहे. तशी माझी मुलं खूप समजूतदार आहेत बरं का, त्यांना कळतं जास्त पैसे केलेले असे समजतात. त्यामुळे ती काय म्हणली, आई आता नेक्स्ट टाइम ज्या वेळेला कॉलेज चालू होईल ना त्यावेळेला बघू म्हणली, अजून 15-3 आठवडा आहेत म्हणले, तोपर्यंत मी करते ॲडजस्ट. तर ठीक आहे म्हणलं. मग तिला कसं माहिती आहे का, एक उडी घेतली, एक जीन्स घेतली. तर तिला कार्गो जीन्स घ्यायची होती, तर त्यासाठी तिनं मग म्हणलं ठीक आहे म्हणलं घे म्हणलं. तर मग तिनं कार्गो जीन्स घेतली, 2-3 टॉप घेतले, एक उडी असते ना ती एक घेतली आणि छोट्या मुलीला 2 पॅन्टी घेतल्या, 2 टॉप घेतले. तर मुलासाठी आम्ही काहीच घेतलं नव्हतं. कसं आहे माहिती आहे का, त्याला असं म्हणजे 1 महिनाच झाला असेल त्याला घेतले होते आणि मुलाला काही जास्ती कपडे लागतच नाहीत. आणि आता त्याचा बड्डे झाला आहे ना, तर त्याच्या काकाने त्याला नवीन एक ड्रेस घेतला आहे. त्यामुळे तो काय म्हणला मला काही यायचं नाही आहे, तुम्हीच माझ्यासाठी वह्या घेऊन या. त्यामुळे मग म्हणलं ठीक आहे. तर मग तो घरीच थांबला होता आणि आम्ही 4 आलो होतो. तर इथे आलेलो आहे, हे आहे बॅगचं दुकान. तर म्हणलं चला मस्त अशी बॅग भेटली तर घेऊया. तर त्यांनी बॅगची किंमत सांगितली होती 600 रुपये. तर त्यांना म्हणलं आम्हाला 400 रुपयेपर्यंत द्या. तर मग ही जी अडकवलेली बॅग आहे ना ती बॅग तिला घेतलेली आहे कॉलेजसाठी. तर ती आम्हाला 400 रुपयेपर्यंत मिळालेली आहे आणि खूप सुंदर आहे. तर येते तिथं मस्त असं दत्ताचं मंदिर होतं. तर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं, 2 मिनटं उभा राहिले आणि पुढं आल्यानंतर आम्हाला घ्यायची होती वह्या पुस्तकं. तर हिनं घेतला गाणं की बाबा मला भगवद्गीताच वाचायची आहे. तर बाई म्हणलं तुला वाचायची असेल तर तू घे. तर मग ती म्हणली की मी तुळशीबागेत नाही येऊन आम्हाला 5 वाजले होते, आता 5:30 वाजले. कारण आल्या जरा थोडासा नाश्ता केलाय आम्ही बरं का. तर खरेदी एवढी झालेली आहे ना आज भरपूर. हे बघा कसे आहेत मॅडम, मस्त. इथं पसारा बघा, हे सगळं खूप खरेदी झालेली आहे अगदी ना भयानक. आणि तिला वाचायचे म्हणून तिनं भगवद्गीता आणली आहे बरं का, भगवद्गीता सॉरी. आणि हे टेबल बघा, हे टेबल आणलेत अभ्यासासाठी खास. 2 आणि इथं पण एक ठेवला आहे. हा मॅडमचा हा ड्रेस बघा किती छान. कोण छान दिसतंय?